विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत आणि अशात आता राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण पाहायला मिळत आहे। महायुतीमध्येही राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कुठेतरी रस्सीखेच जे आहे उमेदवारीकरिता ते पाहायला मिळत आहे। अशात आपल्याला बोलण्याकरिता शिवसेनेचे उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत। हो, काय सांगाल, महायुतीमध्ये भंडाऱ्यात जर पाहायला गेलं तर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीकरिता रस्सीखेच पाहायला मिळत आहे। शिवसेना मात्र या रस्सीखेचात कुठेतरी दिसून येत नाही। आपलेही काही उमेदवार आहेत, काय सांगाल आपण? नाही, मुळात आम्ही सीटच मागितलेले नाही आहे आणि पक्षाने जे काही सीटा मागितलेल्या आहेत त्या ठाणा तिकडचे मागितलेले आहेत आणि हे तेवढंच खरं आहे की राष्ट्रवादीची पारंपरिक इथे सीट आहे आणि भारतीय जनता पक्षाची आहे। तर ह्या दोन्ही पक्षांनी ठरवायचं आहे की कोणाला द्यायचा कोणाला नाही घ्यायचा। तर त्यांचा आधी एकदा ठरला तर ते वरिष्ठ स्तरावरती तो निर्णय होईल की कोणाला जाते कोणाला जाते, त्याच्यानंतरचे बाकीचे विषय असतील। आपले पण काही त्याच्यात मतदार आहेत, किती आपला मतदारांचा आकडा आहे आणि काय त्यांची भूमिका राहणार आहे? आमचे आकडे 18-19 जवळपास आहेत आणि नक्कीच पण आता पहिला गोंधळ तर हा आहे की कोणत्या पक्षाला जाते सीट, राष्ट्रवादीला जाते की भारतीय जनता पक्षाला जाते। त्याच्यानंतर तो युतीचा विषय वरिष्ठ स्तरावरती ठरवतील माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब। ते ठरवल्यानंतर मग आमची भूमिका ठरेल। वडेट्टीवारांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे काँग्रेसचे जे आहेत काही मतदार जे आहेत, नगरसेवक आणि नगराध्यक्ष, त्यांची पळवापळवी झाली भाजप आमदारासोबत ते पाहायला मिळालं। आपल्या जिल्ह्यातही अशी काही पळवापळवी होईल का? नाही, आपल्याकडे सध्या तर काही हे विषय नाही आहे, पण ते निवडणुका म्हटलं तर ते होतेच। परंतु अजून सध्या तर असं काही आपल्याकडे चित्रच दिसत नाही की नेमकं सीट कोणाला जाईल, कारण अजून आम्हाला मित्रपक्ष म्हणून आम्हाला कोणीच संपर्क केला नाही आहे आणि त्याच्यामुळे मला त्याच्यात काही सांगता येणार नाही। परंतु एवढं हे आहे की सोपं नाही आहे। काही लोक जे म्हणत असतील की सोपं आहे, एकतर्फा आहे, तर 433 एकूण मतदान आहे, 433 पैकी 200 पार कोणालाच नाही आहे। तर 200 पारच नसतं तर बहुमताचा आकडा जवळपास 220च्या जवळपास लागतं, 220 किंवा 217-18च्या जवळपास लागतं। तर एवढं मतदान कोणत्या एका पक्षाला नाही आहे। मित्र पक्षाच्या सहकार्याशिवाय शक्य होऊ शकत नाही। कोणी किती फोका मारत असतील का आमचा एकतर्फा निवडून येते, ते शक्य नाही आहे। खरं पाहायला गेलं तर स्थानिक उमेदवार असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते। आपलंही प्रत्येक वेळी म्हणणं असतं की स्थानिक उमेदवार असावा। माजी खासदार सुनील मेंढे यांनी सुद्धा सांगितलं की कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि स्थानिकच उमेदवार असावा। आपलं काय मत याच्यावर आता आहे? नक्कीच स्थानिक लोकांच्या भावना, स्थानिक लोकांचे प्रश्न शी जुळलेला स्थानिक कार्यकर्ता असायला पाहिजे, उमेदवार पण स्थानिक असायला पाहिजे आणि संयमी असायला पाहिजे। नाही तर निवडून आला ना आमच्याच बोकावर बसेल, आमचीच अशी रेसी करेल, असा नको असायला पाहिजे। एक संयमी, चांगला, सुसंस्कृत, सगळ्या मतदानाच्या ज्याच्या भरोश्यावर निवडून येईल त्यांना सगळ्यांना प्रेमानं सांभाळून घेणारा असायला पाहिजे। असा उमेदवार जर मिळाला तर नक्कीच आम्ही पण सहकार्य करू, ताकदीनं सहकार्य करू। संयमी असावा, पण जिल्ह्यातील असावा की बाहेरीलही चालेल? 100% जिल्ह्याच्याच असायला, विधान म्हणजे ज्या भंडारा गोंदियाच्या मतदारसंघाचाच असावा। बाहेरचा येऊन मग परत तोच होईल ना, तो फक्त कशासाठी येईल, पदासाठी येईल, कामासाठी येईल, पण त्याला जिल्ह्याचा प्रश्न काय माहीत राहणार आहे? मग परत भांडणं लावा होतील, झगडे होतील। तर त्याच्यापेक्षा आमची सुद्धा वरिष्ठांना विनंती आहे की जो कोणी उमेदवार देत असताना स्थानिक उमेदवार आणि संयमी सगळ्यांशी जुळून घेणारा उमेदवार जर राहिला, कारण आता इथे जर समजा उमेदवार निवडून आणायचा असेल, एकही पक्षाचा 220 नाही, 18 ते 20 आकडा नाही आहे, तर शेवटी मित्र पक्षाशिवाय होणार नाही। तर मित्र पक्षांनी एकामेकाला सांभाळणारा उमेदवार द्यावा। नक्कीच मित्र पक्षांना सांभाळून घेणारा, संयमी व जिल्ह्यातीलच उमेदवार असावा अशी मागणी आता नरेंद्र भोंडेकर यांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे। रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव